जेव्हा मराठीचं लेक्चर असेल तेव्हा पण तुम्ही मला असंच सांगणार आहात. ओके. प्रेझेंटी मार्क केली आहे सगळ्यांनी? यस. अच्छा. 4th स्टँडर्ड मराठी मीडियम कोण कोण प्रेझेंट आहे? व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर देअर टुडे. व्हॉट हॅपन? शाळा चालू आहेत का सगळ्यांच्या? यस टीचर. यस टीचर. यस टीचर. ओके. तर यस टीचर. फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम सहयोग अँड कार्तिक आर देअर ना? ओके, आपण तुमच्यापासूनच सुरुवात करूया. पेज नंबर 48. पेज नंबर 48 काढा. सी. गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. जर तुम्ही लवकर झोपाल आणि सकाळी लवकर उठाल तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही हेल्दी राहाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला काम करण्यात उत्साह देखील वाटेल. 1, 2, whatever you do, start it well and carry it through. बघा, 1, 2, whatever we do म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे, जी काही गोष्ट तुम्ही करताय ती सुरुवात करताना एकदम नीट सुरू करा आणि पूर्ण वेळ चालू ठेवताना जी गोष्ट तुम्ही सुरू करत आहात ती एकदम नीट पूर्ण होईपर्यंत ती गोष्ट करा आणि पूर्ण करताना सुद्धा तुमचा ती गोष्ट चालू करण्यामागचा जो हेतू होता तो पूर्ण झाला की नाही ते पहा. One thing at a time and that done well is very good rule as many can tell. एका वेळी एकच गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. जर एका वेळी तुम्ही अनेक गोष्टी करायला गेलात तर त्या गोष्टींचा खूप पसारा होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जी करायची असते ती लक्षातच नाही राहत आणि बाकीच्या गोष्टींचा पसारा होतो. ओके. Hearts like doors will open with ease to very, very small keys. And don't forget that two of these Thank are you, sir. thank you, And sir, if and you if you please. please. बघा, हृदयाचे जे द्वार असतात ते माईक बंद ठेवायचं आहे रिद्धी. ते खूप चांगल्या गोष्टींनी उघडतात आणि त्या चांगल्या गोष्टी म्हणजे सॉरी आणि थँक्यू. जर तुम्ही कोणाला सॉरी आणि थँक्यू बोलण्यासाठी मागे पुढे पाहत नसाल, कोणी तुमची मदत केली तर तुम्ही थँक्यू बोलत असाल, तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही त्या व्यक्तीला सॉरी म्हणत असाल, तर नेहमी तो व्यक्ती तुमच्यासाठी स्वतःचं हृदय ओपन ठेवेल, म्हणजे तुमची नेहमी काळजी घेईल, तुम्हाला कधीही दुखवणार नाही. ओके. These are some good habits. आता हे सगळे गुड हॅबिट्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत. कार्तिक अँड संयोग. समजलंय? टीचर येस. काय पेज नंबर 48 वर जेवढं लिहिलंय हे सगळे स्क्वेअर सर्कल मध्ये जे जे लिहिलंय, जे मी आता शिकवलं ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. समजलंय? येस. सांगा लवकर. टीचर. टीचर. येस भाविका. आमची लाईट गेलती ना म्हणून मला समजलं नाही. पण मी हे 4th स्टँडर्डला शिकवलेलं आहे. ओके. यस. हा, आता तुमचा अभ्यास मी आता घेणार आहे. कोण आहे थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम? भाविका, स्वराज,
आदित्य आणि वेदांग. चला, नाव थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. पे अटेन्शन. आता जॉईन झालेल्यांसाठी परत एकदा नोटीस की तुमचा सेकंड सेमिस्टरचा सिलेबस चालू करण्यात आलेला आहे. कारण फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस ऑलरेडी एक्झाम झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला तो विचारला जाणार नाही. पेज नंबर 49 काढा. पेज नंबर 49 काढला. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. येस. चला, पोयम आहे तुम्हाला थ्री लिटिल किटन्स. पहा, पहिल्यांदा मी वाचून दाखवते, त्यानंतर मी अर्थ समजावणार आहे, नंतर तुम्ही ती कविता लिहायची आहे आणि पाठ करायची आहे. ओके. Three little kittens lost their mittens and they began to cry. Oh mother dear, we very much fear. We have lost our mittens. Oh my. You naughty kittens, lost your mittens, then you shall have no pie. Meow, meow, meow. No, you shall have no pie. Meow, meow, meow. Three little kittens found their mittens and they began to cry. Oh, mother dear, see here, see here. We have found our mittens. Oh my. Put your mittens, you silly kittens, and you may have some pie. Purr, purr, purr. Now you may taste the pie. Purr, purr, purr. पहा, कविता आहे तीन छोट्या मांजरींची. ओके, तीन छोटी मांजरीची पिल्ला होती. बघा, थ्री लिटिल किटन लॉस्ट देअर मिटन अँड दे बिगन टू क्राय. तीन छोट्या मांजरी होत्या, त्याचे मिटन्स हरवले. मिटन्स म्हणजे हे बघा, हातात घातलेले ग्लव्स दिसतात तुम्हाला. येस, त्याला Yes. मिटन्स म्हणायचं. त्यांनी ते हरवून टाकले आणि ते ओरडायला लागले. ओ मदर डिअर, वी व्हेरी मच फिअर. वी हॅव लॉस्ट अवर मिटन. ओ माय. मग ते रडायला लागले, ओरडायला लागले की आई, आमचे मिटन्स हरवले, आता आम्ही काय करू. मग मांजर काय म्हणाली बघा, यू नॉटी किटन्स, लॉस्ट युअर मिटन्स, देन यू शॅल हॅव नो पाय. मांजर काय म्हणाली, तुम्ही आगाऊ छोटे छोटे पिल्ला आहात आणि तुम्ही तुमचे मिटन्स हरवून टाकले आहात. आता मी तुम्हाला पाय खायला देणार नाही. पाय म्हणजे एक केक टाईप पुडिंग. ओके. टीचर तुमचा आवाज नाही येत. टीचर तुमचा आवाज नाही येत. वेट 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 अ मिनिट. टीचर तुमचा आवाज नाही येत. वेट, एक मिनिट थांबा जरा. ओके, त्यानंतर काय झालं बघा. म्याव म्याव म्याव, नो शाल हॅव नो यू नो पाय. म्याव म्याव म्याव. मग त्या छोट्या छोट्या मांजरी आता रडायला लागल्या, ओरडायला लागल्या म्याव म्याव करून, कारण त्यांना तो पाय म्हणजे जो केक होता तो खायचा होता. पण आई काय म्हणाली, मांजर काय म्हणाली, नाही, तुम्ही तुमचे मिटन हरवले, त्यामुळे तुम्हाला तो पाय आता मिळणार नाही. Three little kittens found their mitten and they began to cry. नंतर त्या तीन मांजरीच्या पिल्लांना त्यांचे मिटन्स मिळाले आणि ते आता परत ओरडायला लागले. ओ मदर डिअर, सी हिअर, सी हिअर. We have found our mitten. Oh my. Put on your mitten, you silly kitten, and you may have some pie. Purr, purr, purr.
नाव यू मे टेस्ट द पाय. पर. मग आता जी आई मांजर होती ती काय म्हणाली की तुम्हाला तुमचे मिटन मिळाले, त्यामुळे आता तुम्ही हा पाय खाऊ शकता. आता ते एकदम सगळे खुश झाले आणि तो पाय खाण्यासाठी पळत पळत चालले बघा. आणि पर असा आवाज काढू लागले. समजली आहे कविता? वेदांग, स्वराज, भाविका, आदित्य. यस टीचर. ओके, चला ही कविता लिहून काढा. कविता लिहायची टीचर. आहे आणि त्यानंतर पेज नंबर 51 वर हे जे वर्ड्स आहेत लिटिल, किटन, मिटन, डिअर, फिअर, हिअर हे शब्द पण लिहायचे आहेत. ओके, समजलंय? येस. येस. ओके, चला स्टार्ट रायटिंग. नाव थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. पे अटेन्शन ओव्हर हिअर. कोण कोण प्रेझेंट आहे? सार्थक, कुशल. येस. येस. टीचर मैं भी हूँ. ओके श्रेया, जस्ट अ मिनट. 1 मिनट वेट कीजिए. चलो, एज आई टोल्ड यू बिफोर कि सेकेंड सेमेस्टर का सिलेबस चालू, हम अभी क्या करने वाले हैं, आपके थर्ड यूनिट से स्टार्ट करने वाले हैं. ओके, यस. सो थर्ड यूनिट नंबर 3 निकालिए जल्दी से. व्हाट इज योर यूनिट नंबर 3? पेज नंबर इज बेटा पेज नंबर इज 44. पेज नंबर 44 काढा सगळे. ओके. Teacher, there is the key of the kingdom. बेटा ओके, चलो. देयर इज द की ऑफ द किंगडम. हियर इज अ पोएम फॉर यू. एक पोएम आहे तुमच्यासाठी. सी, देयर इज द की ऑफ द किंगडम. In that kingdom there is a city. In that city there is a town. In that town there is a street. In that street there is a lane. In that lane there is a yard. In that yard there is a house. In that house there is a room. In that room there is a bed. On that bed there is a basket. In that basket there are some flowers. Basket, flowers in the basket. Basket on the bed. Bed in the room. Room in the yard. Sorry, room in the house. House in the yard. Lane in the yard in the lane. Lane in the street. Street in the town. Town in the city. City in the kingdom. And this is the key of kingdom. पहा, की ऑफ किंगडम. देयर इज अ की ऑफ किंगडम. असं काय सांगितलं आहे? एक मोठं किंगडम आहे, राज्य आहे आणि त्या राज्याची एक चावी आहे. मग त्या राज्यात काय आहे? एक सिटी आहे. देयर इज अ किंगडम इन अ सिटी. एक शहर आहे त्या राज्यात. इन दॅट सिटी देयर इज अ टाउन. आणि त्या शहरात एक नगर आहे. इन दॅट सिटी देयर इज अ टाउन. In that town there is a street. आणि आता त्या नगरात एक रस्ता आहे. In that street there is a lane. और उस स्ट्रीट में क्या है? एक लेन है, एक छोटा रास्ता है. In that lane there is a yard.
त्यानंतर त्या लेन मध्ये काय आहे, एक जमीन आहे, छोटस एक शेताप्रमाणे एक छोटा जमिनीचा भाग आहे. इन दॅट यार्ड देअर इज अ हाऊस. आणि त्या यार्ड मध्ये काय आहे, एक घर आहे. इन दॅट हाऊस देअर इज अ रूम. त्या घरात एक खोली आहे, रूम आहे. इन दैट रूम देर इज अ बेड. उस रूम में क्या है, एक बेड है. ऑन दैट बेड देर इज अ बास्केट. उस बेड पे क्या रखा हुआ है, एक बास्केट रखा हुआ है. इन दैट बास्केट देर आर सम फ्लावर्स. उस बास्केट में क्या है, कुछ फूल है, फ्लावर्स है. ओके अभी इसी को उल्टा करके बोला गया है. फ्लावर्स इन द बास्केट. फ्लावर्स किस में है, बास्केट में है. बास्केट ऑन द बेड. बास्केट बेड के ऊपर है. बेड इन द रूम. बेड रूम में है. रूम इन द हाउस. रूम कहाँ किस में है, हाउस में है, घर में है. हाउस इन द यार्ड. घर कुठे आहे, यार्ड मध्ये. यार्ड इन द लेन. यार्ड आहे एका छोट्या लेन मध्ये. लेन इन द स्ट्रीट. लेन आहे रस्त्यामध्ये. स्ट्रीट इन द टाउन. रस्ता आहे नगरात. टाउन इन द सिटी. नगर आहे शहरात. सिटी इन द किंगडम. और वो जो सिटी है वो किंगडम में है. एंड दिस इज द की ऑफ किंगडम. और यही किंगडम की है. अंडरस्टूड? अंडरस्टूड द पोएम? यस. मीनिंग समझा है पोएम का? पहले स्टांजा में हमें क्या बताया गया है, किसके अंदर क्या है, और नेक्स्ट स्टांजा में उसी को उल्टा किया गया है. Okay, so this is the key of kingdom. Question answers देखिए. List all the things mentioned in the poem in two way, from smallest to biggest, from biggest to smallest. सबसे छोटी थिंग कौन सी है यहाँ पे, फ्लावर है ना. फ्लावर से बड़ा क्या है, बास्केट. बास्केट से बड़ा बेड. बेड से बड़ा रूम. रूम से बड़ा हाउस. हाउस से बड़ा यार्ड. यार्ड से बड़ी लेन. लेन से बड़ी स्ट्रीट. स्ट्रीट से बड़ा टाउन. टाउन से बड़ी सिटी. सिटी से बड़ा किंगडम. ओके यस. अभी नेक्स्ट उल्टा करके लिखना है आपको. किंगडम. किंगडम से छोटा सिटी. सिटी से छोटा टाउन. टाउन से छोटी स्ट्रीट. स्ट्रीट से छोटी लेन. लेन से छोटा यार्ड. यार्ड से छोटा हाउस. हाउस से छोटा रूम. रूम से छोटा बेड. बेड से छोटा बास्केट. और बास्केट से छोटा फ्लावर्स. यस. पहला क्वेश्चन का आंसर समझ लें. जो भी छोटी छोटी चीजें हैं उससे लेकर बड़ी चीजों तक, फिर बाद में बड़ी चीजों से लेकर छोटी चीजों तक आपको सबके नाम लिखने हैं. यस. नेक्स्ट काय बघा. पुट द फॉलोइंग चेन्स इन द प्रॉपर ऑर्डर. यू मे स्टार्ट फ्रॉम द स्मॉलेस्ट और बिगेस्ट. माइक बंद करा. कोणाचा माइक चालू आहे. सी आता काही गोष्टी दिल्या आहेत आपल्याला, त्या आपण स्मॉलर किंवा बिगर वरून चालू करू शकतो. माइक बंद ठेवायचा आहे. कोणीही माइक चालू करणार नाही. मला आवाज रिपीट येतोय माझा. बघा. शर्ट, कार, मैन, पॉकेट, हाईवे, पेन. इसमें सबसे छोटी थिंग कौन सी है, श्रेया बताइए. शर्ट नहीं. कार शर्ट से छोटी होती है कार. पेन. पेन. पेन नंतर काय येणार मग. पेन के बाद क्या आएगा, रैमटेल. पॉकेट. पॉकेट के बाद शर्ट. शर्ट. टीचर शर्ट के बाद शर्ट. मैन. शर्ट के बाद मैन. मैन. मैन के बाद कार. कार के बाद हाईवे. हाईवे. यस. इसी तरह से यस, इसी तरह से आपको बाकी चीजें लिखनी है. जो भी छोटा होगा वो पहले लिखेंगे आप, और उसके बाद जो जो बड़ा है वो लिखते जाएंगे. समझा है, समझ रहा है. ब्रेक होतोय. श्रेया
सार्थक, कुशल, Yes. समझ लाए? ओके, अभी Yes. अभी अभी के लिए आपको पोएम लिखना है. चलिए स्टार्ट कीजिए पोएम लिखना. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज सगळ्यांना ब्रेक येतोय का क्लिअर होतोय? ब्रेक होतोय का क्लिअर येतोय सांगा. टीचर क्लिअर येतोय. ओके टीचर आर्या, क्लिअर येतोय. आर्या लीव अँड जॉईन अगेन. येस टीचर. हा, लवकर जॉईन हो, आपल्याला स्टार्ट करायचं आहे. लेट आर्या जॉईन आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. चला तुम्ही सुद्धा तुमचा युनिट नंबर 4 काढा. कोण कोण प्रेझेंट आहे? स्पर्श, 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. आर्या, रिद्धी, स्पर्श, कनिष्क, स्नेहा. चलिए. आर्या, आता आवाज क्लिअर येतोय? येस टीचर. सांगा मला पेज नंबर 4th युनिटचा. 66. यूनिट 4 कहाँ से चालू हो रहा है आपका? 28 लेसन से. पेज नंबर बताइए. 66. टीचर भाविका also completed. ओके. नो, 4th स्टँडर्ड का तुम्हाला किती युनिट आहेत? 4th स्टँडर्ड 4च युनिट आहेत ना? येस. हा, हम थर्ड टीचर युनिट से 4च युनिट आहे. हा, आपण थर्ड युनिट पासून चालू करणार आहोत. हा, आपण चालू करणार आहोत. ओके, आपला सिलेबस इज ओके. 41 आपला ग्रोविंग अप झालेला आहे ना. ग्रोइंग अप पोएम आपण लास्ट लेक्चरला शिकलोय. येस, सगळ्यांच्या लक्षात आहे. दॅट मिस्टर थॉमस टॅडपोल. Yes, येस. टीचर. ओके, मग आपला लेसन आहे आजचा द अगली डकलिंग. माहितीये का ही स्टोरी कोणाला? द अगली डकलिंगची स्टोरी माहितीये? Yes, टीचर. येस. येस. ओके, चला मग आपण सुरुवात करूया. स्क्रीन सगळ्यांना दिसते? येस. माझा आवाज क्लिअर येतोय? येस Yes. टीचर. येस टीचर. ओके, चला. See, Mother Duck was really proud of her 6 new ducklings. They were soft, fluffy, and yellow. Such fine little ducklings. But the seventh one was very different. It was bigger, and its feathers were grey and shaggy. It looked so ugly. बघा. एक आई बदक होती. तिला तिची 6 पिल्लं, छोटी छोटी पिल्लं खूप आवडत होती. कारण ती एकदम मऊ मऊ होती, फ्लफी होती आणि त्यांचा रंग एकदम येलो होता, ब्राईट येलो टीचर, होता. येस. फ्लफी मीन्स फ्लफी म्हणजे व्हॉट यू कॅन से, तुमचा टेडी बिअर कसा असतो? सॉफ्ट सॉफ्ट आणि असा पिसांनी भरलेला. ओके. येस. फ्लफी म्हणजे भरपूर पिसे असणारा. येस, अंडरस्टूड? येस टीचर. हा. But
द सेवेंथ वन वॉज व्हेरी डिफरंट. पण जो 7वा बदक होता तो खूप वेगळा होता. तो मोठा होता आणि तो दिसायला मोठा होता आणि त्याची जी पिसं होती ती येलो कलरची नसून ती ग्रे कलरची होती, राखाडी रंगाची होती. ओके. आणि तो कसा दिसत होता? थोडासा कुरूप दिसत होता. ओके. समजलंय पहिला पॅरेग्राफ? येस, एव्हरीवन गॉट द फर्स्ट वन? पहिला पॅरेग्राफ Yes, समजलाय? teacher. Yes, teacher. ओके. चला नेक्स्ट बघूया. काय काय शिकलात तुम्ही याच्यातून? जी पहिली 6 बदकं होती ती येलो कलरची, फ्लफी आणि सॉफ्ट सॉफ्ट होती. दुसरा एक बदक होता तो ग्रे, त्याचे जे पिसं होती ती ग्रे कलरची होती आणि ती शॅगी म्हणजे अशीच विस्कटलेली, अनटायडी, न चांगली न दिसणारी अशा प्रकारची होती. ओके. बघा. ऑल द सेम मदर डक थॉट, it's my baby duckling. She loved it dearly. But the other 6 brothers and sisters didn't like the ugly duckling. When it waddled towards them, they turned their back and ran away. बघा. मग ते पिल्लू वेगळं दिसत असलं तरी आई बदकाला माहिती होतं की हे पिल्लू माझं आहे. त्यामुळे आई बदकाला ते पिल्लू आवडत होतं. पण बाकीची जी भावंड होती, जे 6 पिल्लं होती बदकाची, त्यांना ते पिल्लू आवडत नव्हतं. ते पिल्लू जरा त्यांच्या जवळ गेलं की ती सगळी बदके त्याच्याकडे पाठ करून पळून जायची. The little duckling would go for a swim every day to lake nearby. The ugly duckling wanted to join the others, but they didn't want him. They always swam away from him. He was left all alone. मग जी छोटी छोटी बदकं होती ती जवळच असणाऱ्या तळ्यात रोज पोहायला जायची. मग या कुरूप बदकाला पण त्यांच्यासोबत पोहायचं असायचं. पण जेव्हा तो त्यांच्यासोबत पोहण्यासाठी त्या तळ्यात जायचा तेव्हा ती पोहत पोहत एकदम लांब निघून जायची. बाकीची जी 6 बदकं होती ती पोहत पोहत खूप लांब निघून जायची. The ugly duckling swam better than the other ducklings, which did not please them at all. They teased him about his ugliness. His only friend was his mother. बघा. जो कुरूप बदक होता त्याला बाकीच्या पिल्लांपेक्षा खूप छान पोहता यायचं. पण याचा जराही आनंद त्या दुसऱ्या पिल्लांना होत नव्हता. बघा तुम्ही चित्रात बघू शकता ते काय करतात, त्याला चिडवत राहायचे. दे ऑलवेज ट्राय टू टीज हिम. ते बाकीची पिल्लं होती ती या पिल्लाला नेहमी चिडवत राहायची. त्याची फक्त एकच फ्रेंड होती ती म्हणजे त्याची आई. Other ducks told his mother, all your ducklings are smart, but this big fellow looks so different. Why is he so ugly? His mother only said he is mine and I love him too. मग जी बाकीची येल्लो बदकं होती ती आईला म्हणत असायची, आई तुझी सगळी छोटी छोटी पिल्लं छान आहेत, छान दिसतात, स्मार्ट आहेत, पण हा एवढा मोठा बदक आहे आणि तो खूप आमच्यापेक्षा वेगळा दिसतो. तो एवढा कुरूप का आहे? पण आई सतत म्हणायची तो माझा आहे आणि मी तुमच्याप्रमाणे त्याच्यावर सुद्धा प्रेम करते. माईक बंद ठेवा. At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. पण शेवटी काय झालं, त्या कुरूप बदकाला एकटं वाटू लागलं. त्याला दुःख होऊ लागलं की कोणीच आपल्याशी बोलत नाही, सगळे आपल्याला चिडवतात. मग ते बदक तळ सोडून तिथून निघून गेलं. He made his way to the river's edge and swam away with the river. मग तो नदीच्या किनारी गेला आणि नदीमधून पोहत पोहत दूर निघून गेला. Wherever the poor duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculed by others. Smaller birds, animals, even human beings poked fun at him. He became lonelier and more miserable. मग नदीत पोहत पोहत जेव्हा तो दुसऱ्या ठिकाणी गेला तेव्हा कोणीही त्याला स्वतःच्या जवळ केलं नाही. सगळेजण
त्याच्या दिसण्यावरून त्याला चिडवत असत. मग तो छोटासा पक्षी असेल, मानव असेल, कोणताही प्राणी असेल, कोणीही त्याला जवळ घेतलं नाही. By and by, he grew bigger and stronger. But whenever he looked at his own reflection, he thought, I look so ugly. He was afraid to look at his own reflection. He hid himself if he saw anyone coming. हळूहळू तो मोठा होत गेला, स्ट्रॉंग होत गेला. पण जेव्हा जेव्हा तो स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात बघायचा, त्याला वाटायचं मी किती कुरूप आहे, मी चांगला दिसत नाही. आणि त्याला स्वतःच्या प्रतिबिंबाची भीती वाटू लागली. आणि जर कोणी येताना दिसलं तर तो लपू लागला. आणि त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात बघणं सोडून दिलं. One day, when he was hiding among the reeds, he saw a flock of grateful white swans swim past. They were the most beautiful birds he had ever seen. How beautiful to be like them, he said to himself. मग जेव्हा एक दिवस तो पाण्यामध्ये छोटे छोटे झाडांच्या मागे लपत होता, तेव्हा त्याने पाहिलं की काही छान मस्त असे राजहंस तिथून जात आहेत. मग त्या सुंदर पक्ष्यांना बघून त्याला वाटलं की वा, मी सुद्धा यांच्यासारखं बनायला हवं. किती छान झालं असतं जर मी यांच्यासारखा असतो तर. Then came winter with cold and wind and snow. Without any shelter, the poor duckling was frozen in the snow. A kind man saw him. He broke the snow and saved the duckling. नंतर हिवाळा आला. हिवाळाला सगळीकडे थंड वारा वाहू लागला, बर्फ पडू लागला. पण या बिचाऱ्या बदकाला राहायला जागाच नव्हती. त्यामुळे त्याचा पूर्ण बर्फ झाला. एका चांगल्या दयाळू माणसाने त्याला बघितलं आणि तो त्याच्या जवळ गेला. त्याने तो बर्फ फोडून टाकला आणि त्या बदकाला वाचवलं. Soon it was spring. The duckling had now gained a lot of strength. Again he found his way to the river's edge and swam further away. मग आता नंतर हिवाळा गेला, स्प्रिंग आला आणि त्याच्यानंतर हळूहळू त्या पिल्लाला शक्ती मिळत होती. आता परत त्याने तो नदीच्या किनारी गेला आणि नदीत उतरून पोहत पोहत स्वतःचा रस्ता शोधायला लागला. One fine morning, when he flapped his wings against his sides, he rose high into the air. He flew on till he found himself in a beautiful, fragrant garden. एका दिवशी सकाळी काय झालं, जेव्हा त्याने त्याचे पंख पसरवले तेव्हा त्याला कळालं की आपण उडू शकतो. तो खूप उंच आकाशात हवेत उडू लागला आणि तो एका मस्त सुवासिक अशा सुंदर सुंदर गार्डन मध्ये पोहोचला. From a thicket close by came three beautiful white swans, rustling their feathers and gliding lightly over the smooth water. मग त्यांनी पाहिलं की त्याच्या बाजूलाच थोडीशी झाडी होती आणि त्या झाडीतून स्वतःची पिस हलवत, पंख हलवत शांतपणे पाण्यात पोहत तीन राजहंस येताना त्याला दिसले. The duckling remembered the lovely birds. आता त्या डकलिंगला त्याने पाहिलेल्या पक्ष्यांची आठवण झाली. He was afraid to meet them, but he felt a strange longing to be with them. He made up his mind to approach them, no matter how badly they treated him later on. मग ह्या डकलिंगला ते पक्षी खूप आवडले. त्याला त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याची इच्छा झाली. त्याला माहित होतं सगळ्यांनी जसं आपल्याला नाकारलं, कोणीही आपल्याला जवळ केलं नाही, त्याप्रमाणे हे पक्षीही आपल्याला जवळ घेणार नाहीत. पण तरीही त्याने स्वतःचा मोह आवरला नाही. तो म्हणाला की जास्तीत जास्त काय होईल, ते आपल्याशी बोलणार नाही. सगळे लोक जसे आपल्याशी वाईट वागले तसेच हे पक्षी सुद्धा वागतील. आणि असं बोलून तो गेला. He swam towards the beautiful birds and bowed his head down to the surface of water. And what did he see in the clear stream below? His own image, no longer a dark grey ugly bird, but a graceful and beautiful swan. The other swans swam around the newcomer and welcomed him. त्यानंतर त्याने काय पाहिलं, जेव्हा त्या पक्ष्यांकडे गेला
आणि त्याने त्यांना नमस्कार करण्यासाठी तो थोडासा त्याने स्वतःचं डोकं पाण्यात घातलं. तेव्हा त्याला दिसलं की तो आता एक काळा ग्रे आणि मोठा कुरूप पक्षी राहिला नव्हता. तो सुद्धा एक सुंदर असा स्वॅन म्हणजेच राजहंस झाला होता. ओके. आणि सगळ्यांनी हे जे दुसरे राजहंस होते ते सुद्धा सगळे त्याच्याकडे पोहत पोहत आले आणि त्याने त्या सगळ्यांनी आपल्या मित्राचं स्वागत केलं. The bird that had lived in a miserable life as an ugly duckling was a swan after all. म्हणजेच तो पक्षी जो एका एक कुरूप असं बदक असं म्हणून स्वतःची लाईफ जगत होता, तो आता एक सुंदर असा राजहंस झाला होता. He curved his slender neck and cried joyfully from the depth of his heart, I never dreamed of such happiness as this while I was an ugly duckling. मग त्याची जी सुंदर मान होती ती त्याने हलवली, फिरवली आणि जोरात त्याच्या आवाजात तो ओरडला. त्याच्या मनापासून तो ओरडला आणि म्हणाला की जेव्हा मी एक कुरूप बदक होतो तेव्हा मी एवढा सुंदर असा राजहंस होईल याचा मी विचार देखील केला नव्हता आणि आता तो खूप खुश होता. समजला लेसन? येस. Yes. Yes, teacher. एकदम क्लिअरली अंडरस्टूड? क्लिअरली? येस टीचर. ओके. सांगा, why did the ugly duckling decide to leave the lake? कुरूप बदकाने तळ सोडून देण्याचा निर्णय का घेतला? कारण की त्याला सगळी भावंडे चिरत होती. ओके. इंग्लिश मध्ये सांगायचं, no one wanted to talk with him. Everyone was teasing him. Okay. Next one. What did he find wherever he tried to seek shelter? तो जिथे निवारा घेण्यासाठी जायचा त्याला काय दिसलं? Everyone hated him. कोणालाही तो आवडत नव्हता. Yes. Why was the ugly duckling afraid to look at his own reflection? या कुरूप बदकाला स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात पाहण्याची भीती का वाटत होती? सांगा. कारण येस रिद्धी. सांग, मराठीत सांग. कारण की तो कुरूप होता. येस. ऍज ही वॉज अगली, कोणीही त्याला बघण्याची इच्छा दाखवत नव्हतं म्हणून तो स्वतःला बघणं टाळत होता. हू डिड ही मीट इन द ब्युटिफुल गार्डन? त्या सुंदर अशा गार्डन मध्ये त्याला कोण भेटले? सांगा. त्या सुंदरशा गार्डन मध्ये त्याला Swan. He found swan. He met swans. Was he happy in the end? नंतर तो खुश झाला का? Yes or कारण की no? तो पण झाला होता. मी विचारते तो खुश झाला की नाही एवढं सांगा फक्त. येस और नो? झाला. येस. मग आपल्याला हे कोणत्या लाईन वरून समजतं बघा. He curved his slender neck and cried joyfully from the depth of his heart. ओके. या लाईन वरून समजतं की तो खूप खुश झाला होता त्याचं रूप पाहून. ओके. याचे जे ह्या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ते तुम्हाला क्वेश्चन आन्सर या फॉर्मॅट मध्ये मी पाठवून देईन. तुम्ही सगळ्यांनी ते लिहायचे आहेत. ओके. टीचर कंप्लीट. ओके. दिस थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम अँड फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम तुमचा होमवर्क असणार आहे तो तुम्हाला आन्सर सोबत पाठवला जाईल. ओके. समजलाय? रिद्धी, Yes, स्पर्श, teacher. स्नेहा, कनिष, येस, Yes. आर्या. ओके.
तुम्हाला Yes. आन्सर सोबत पाठवला जाईल. तो तुम्ही जसाच्या तसा कॉपी करा आणि लर्न करा. ओके, लर्न इट व्हेरी वेल, लर्न इट व्हेरी वेल. गुगल क्लासरूम वर जाऊन चेक करा, तुम्हाला तो तिथे पाठवला जाईल. आणि मराठी मीडियमचा होमवर्क सुद्धा तुम्हाला पाठवला जाईल. ओके, सगळ्यांना सगळ्यांचे लेसन समजलेत क्लिअरली? Yes. सांगा. Bye, एकदम teacher. क्लिअर. वेट, मी क्लास लिव्ह करायला सांगितलंच नाहीये. मी सांगितलं का क्लास लिव्ह करायला? No, teacher. देन No. सी, जे क्वेश्चन आन्सर्स पाठवण्यात येतील सगळे एकदम नीट लिहायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. ओके, Yes. वेट. आता जर मला भेटले तर आय विल शो यू. ओके, आय फाउंड इट. मी तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर पाठवून देईन, तिथून तुम्ही लिहायचे आहेत. ओके, येस, फोर्थ स्टँडर्ड. ओके, Yes, नाव यू teacher. ऑल कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. Bye bye, teacher. Bye. Bye. Bye, bye, Bye. teacher. Bye bye. Bye, bye, teacher. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye. Welcome. Bye, bye, teacher. Bye Bye, bye, bye. teacher. Bye. ए दीक्षा. क्या हुआ?